तुमच्या जीवनावर कंट्रोल ठेवावं लागतं. पवित्र आत्म्याला सतत मदत मागावी लागते तुम्हाला. का की तुम्ही आता स्वतःचे मालक नाही, तर तुमच्या जिभेचा, तुमच्या कंठाचा, तुमच्या जीवनाचा परमेश्वर मालक आहे. आणि तुम्ही व्यवस्थितरित्या आपल्या जीवनाने, आपल्या आवाजाने, जिभेने, मोठाने प्रभूची सुवार्ता करणं गरजेचं आहे. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. वरदान वाहत आहेत मंडळीमध्ये. जो अभिषेक जो देवाने मला केला त्या अभिषेकाने तुमच्यावर परमेश्वराचं इम्पार्टेशन, पवित्र आत्म्याचं अभिषेकाचं इम्पार्टेशन होत आहे. एलियामध्ये जसा अभिषेक आयुष्यामध्ये मला, तसं जी काय अभिषेक आहे ते तुमच्यामध्ये वाहत आहे मंडळीमध्ये. प्रेज लॉर्ड. वरदान वाहत आहे, पण ते वरदानाचं उपयोग देवाच्या गौरवासाठी, राजासाठी झाला पाहिजे. देवाची महिमा झाली पाहिजे. हालेलुया. मला देवाच्या मंडळीत वाढ झाली पाहिजे. फळदायी जीवन हे नेहमी फळ हे दुसऱ्यांसाठी असतं. आमेन. स्वतःसाठी नसतं. फळ जे आहे, झाड जे फळ देतं, ते झाड स्वतःसाठी त्याचं फळ नसतं, इतरांना खुश करण्यासाठी, इतरांना नाही म्हणजे जीवन देण्यासाठी, इतरांना नाही का त्यांच्या जीवनामध्ये उपयोगाचं फळ ते असतं. मला हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. तर काही गोष्टी सेवेविषयी आपण अभ्यास करूया आज. सेवेविषयी काही गोष्टी जाणून घेऊ. आम्ही सेवेविषयी तुम्हाला समजायला पाहिजे कशा प्रकारची सेवा असते, देव कशा मंडळीमध्ये सेवा कार्य करतो. आमेन. हालेलुया. पहिले करंती त्याचा 12वा अध्याय आणि 27 वचन मध्ये काय म्हटलेलं आहे, 27 आणि 28 प्रथम आपण वचन पाहूया. आणि प्रत्येकाला एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही प्रार्थना करून जास्त घेणारे नाही, आता प्रार्थना करणारे तुम्ही आहात. म्हणा की प्रेज लॉर्ड. प्रार्थना करून घेणारे नाही, प्रार्थना करणारे आहेत. जर तुम्ही प्रार्थना करून घेणारेच असाल तर तुम्ही कधी ना कधी भटकत राहाल, भटकता. प्रार्थना तुम्हाला देवाने असं आशीर्वाद केलेलं आहे की तुम्ही प्रार्थना कराल तिथं चमत्कार प्रभू करतो. आमेन. म्हणा. तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. हालेलुया. पण जर काही लोक अशी मी बघतो की ते प्रार्थना करून घेणारेच फक्त असल्यामुळं, ते फक्त कच्चे असल्यामुळं, कच्चे म्हणजे प्रार्थना करून घेणारेच असल्यामुळं काही कालांतराने ते भटकून जातात. जगी गोष्टीच्या मागे लागून ते जातात. देव प्रेज गॉड. पण देवाचं एक उद्देश असतो, तुम्हाला देवाने मंडळीत आणलंय, देवाने नेमलेलं आहे. आमेन. वाचा 27 वचन. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिक करिता अवयव आहात. म्हणा की आमेन. आजच्या रविवारचं जी मंदिराची भक्ती राहील ती अभ्यासिक राहील. पण जर तुम्हाला आरोग्य, आशीर्वाद, बंधनातून सुटका, सामर्थ्य या गोष्टीचा तुम्हाला त्याच्यात वाढायचं आहे, आशीर्वादामध्ये तुम्हाला अजून वाढायचं आहे, नाही का, आरोग्याविषयी अजून तुम्हाला अजून जाणून देव आशीर्वाद देणारा, आरोग्य देणारा, बंधनातून सुटका देणारा या गोष्टी जाणून घ्यायचा आहे, तर शनिवारची सभा आपण जी ठेवलेली आहे 6 वाजता बरोबर सुरू करणार. प्रेज लॉर्ड. त्या 6 ते 9च्या आतमध्ये ही प्रार्थना राहणार आणि त्यामध्ये तुम्हाला देवाचा आशीर्वाद, देवाने दिलेले आरोग्याविषयी, देवाने दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणायला भेटतील आणि तुम्ही अनुभवी होतात. अनुभव पण मिळेल तुम्हाला आणि आशीर्वाद पण मिळेल. म्हणा हालेलुया. काल बरेच लोक आले आणि संध्याकाळी बरेच नवीन लोक आशीर्वादित होऊन गेले. आमेन. आणि बहुतेक वेळा काही लोकांना रविवारी जमत नाही, पण ते शनिवारी पण येऊन जा, नाही का, शनिवारी येतात. आणि देवाला धन्यवाद. 2 डबल अभिषेक, डबल प्रार्थना आपली या ठिकाणी चालू आहे. म्हणा की आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचे प्रिय लोक या नात्याने तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. काय आहात? शरीरामध्ये अनेक प्रकारचे अवयव आहेत आणि ते एक अवयव, सर्व अवयव मिळून शरीर बनलेलं आहे. प्रेज लॉर्ड. हात जो आहे शरीरातनं काढला तर तो काय बनतो? सेपरेट हातच बनतो. तो शरीर बनतो का? जो तो शरीरात आहे तोपर्यंत त्याला एक शरीर म्हटलेलं आहे. म्हणा प्रेज लॉर्ड. त्याची शोभा शरीरामध्ये आहे.
त्याचे डोळे, ज्या शरीरामध्ये डोळे आहेत, त्याच्या डोळ्याची शोभा कशात आहे? शरीरामध्ये आहे. म्हणा हालेलुया. प्रत्येकाची शोभा देवाने ठेवलेल्या नेमलेल्या ठिकाणी आहे. मला क्या माहिती? डोळा म्हणाला मला इथंच राहायचंय, डोळा म्हणाला इथंच राहायचं, तर जमल का? हात म्हणाला मला इथं राहायचंय, जमल का? प्रेज लॉर्ड. देव जे नेमतो त्याच्या आधी, देव जे नेमतो त्याच्या वचनाच्या प्रमाणे त्याच्यामधलं आपलं जीवन झालं पाहिजे. वरदान भेटते एकीकडे सामर्थ्य भेटतंय, एकीकडनं अभिषेक वाहतोय, पण एकीकडनं परमेश्वर जिथं ठेवतोय, जिथं देव आम्हाला जबाबदारी देतोय, जिथं देव आम्हाला सांगतोय ज्या गोष्टी कराय त्या आम्ही केल्या पाहिजे. मला प्रेज लॉर्ड. तर या ठिकाणी 28 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. देवाने मंडळीमध्ये कित्येकाला काय केलेलं आहे? नेमलेलं आहे. कोणी नेमतं? कोण नेमतं? परमेश्वर नेमतो. आणि मग देवाने नेमलं, प्रथम काय नेमलं? प्रेषित. काय म्हणलं? प्रेषित म्हणजे अपोस्तोल. प्रेषितांना नेमलं परमेश्वराने प्रथम. प्रेज लॉर्ड म्हणा. देव एक प्रेषित म्हणून एक नवीन गावात देव त्याला पाठवतो. एक देव प्रेषित म्हणून मंडळी ज्यावेळेस एका व्यक्तीविषयी कॉलिंग बघते, मंडळीतले प्रेषित एका व्यक्तीविषयी कॉलिंग बघतात आणि म्हणतात की मंडळी ह्याला पाठवलं पाहिजे नवीन गावामध्ये. मंडळीमध्ये तो वर्धनात वाढत असतो, एखादा व्यक्ती प्रार्थनेत वाढत असतो, आणि मंडळीत प्रार्थनेत वाढत असताना, वर्धना वाढत मंडळीमध्ये उन्नतीसाठी जीवन जगत असताना आज त्या सुवार्थिकावरून त्याला काय केलं जातं? एक ठिकाणी एक प्रेषित जो असतो तो प्रेषित म्हणून एका ठिकाणी काय काय लोकांना तो अनेक नवीन गावामध्ये पाठवतो. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. ज्यावेळेस मी माझ्या पुण्यामधल्या चर्चमध्ये पास्टर म्हणून सेवा करत होतो, मंडळीमधली जी नाही ती सेवा करत असताना, वर्षिप म्हणा, झाडू मारणं म्हणा, जे काही ते काम करत असताना माझ्या मंडळीनं आणि माझ्या पास्टरनी इंदापूरला पाठवलं. प्रेज लॉर्ड. कुठं पाठवलं? इंदापूरला पाठवलं. त्यांना पण वाटलं इंदापूरला मी जावं, आणि मला पण देव म्हणला की तू जायला पाहिजे. जे प्रेषित जे आहेत त्यांनी येऊन अपॉइंटमेंट केलं. काय केलं म्हणतात ना? नेमणूक. काय करतात माणसं? नेमणूक करतात. कंपनीत बघा स्टेप बाय स्टेप नेमणूक करतात. आपल्या आपण करता येत. एखादा म्हणून नाही मी बाहेर निघून कंपनीत काढतो, सोपं नाही. मला काय हालेलुया. मला प्रेज लॉर्ड. देवाचं कार्य जगातल्या कंपन्यासारखं, जगातल्या व्यवसायासारखं कार्य नाहीये, बिझनेस नाहीये, सेवा. प्रेज लॉर्ड. तर देवानी प्रेषितच्या द्वारे नेमणूक. पहिलं प्रथम कोण आहेत सेवेमध्ये? प्रेषित. कोण आहेत प्रथम? प्रेषित. हे प्रेषितचा आत्मा असा आहे, लक्षात घ्या. प्रेषित म्हणून जो असा आत्मा आहे की जिथं जिथं कार्य नाही, जिथं जिथं नवीन गाव आहे तिथं जाऊन प्रेषित कार्य करतो. मला की आमेन. जिथं कार्य नाही. पौल एक प्रेषित होता. कोण होता? पौल एक प्रेषित होता. पेत्र एक प्रेषित होता. आणि प्रेषित त्यांनी उठल्याने एक संदेश दिला, आणि नवीन जे लोकांनी सुवार्ता ऐकली त्याच्या संदेशामधून 3000 लोकांनी विश्वास ठेवला. किती? 3000 लोकांनी विश्वास ठेवून त्या ठिकाणी बाप्तिस्मा घेतला, आणि येशूने त्याला प्रेषित म्हणून निवडलं होतं. काय निवडलं होतं? प्रेषित म्हणून. आणि पेत्राच्या द्वारे, एका संदेशाद्वारे 3000 लोकांची मंडळी स्थापन झाली. किती? 3000. म्हणा हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने त्या 12 जणांना पहिलं शिष्य म्हणून निवडलं. मग परत आम्ही पाहतो की त्याला प्रेषित म्हणून एक पद दिलं. काय दिलं पद? प्रेषित. 12 प्रेषित. त्यानंतर 12 थोडस बैमान निघाला. 12 त्याच्यातला धोका देऊन, येशूला पकडून देऊन त्याला दुःख वाटलं, पण त्यांनी फास मरण पावला. मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त वर गेला म्हटला की पवित्र आत्म्याची वाट बघा, आणि त्यावेळेस त्या 12ची भरणा करण्यासाठी दोघांना पुढे बोलवलं. कुणाला पुढवलं? दोघांना. आता मंडळीचे दोघे लाडके एक प्रकारे. मला काय हालेलुया. विचार करा. मग आता म्हणले कसं निवडायचं? पवित्र आत्म्याच्या हातात देऊ. बघा निवड मंडळीची देवाच्या हातात देऊ. आता त्यातले बघा गेलं तर नाही का 120 जण किती तर नाही का होते,
आणि त्यांना म्हणलं, कुणी जर म्हणलं असं मला ही वाटते, मला ती वाटते, मंडळी लोकांच्या वाटण्यावर नसतं, देवाला काय वाटतं त्याच्यावर महत्वाचं असतं. मला की प्रेज लॉर्ड. आणि मग काय झालं, दोघांच्या चिठ्ठ्या टाकल्या. कोणाच्या चिठ्ठ्या टाकल्या? दोघांच्या. कशासाठी? 12वा प्रेषित पाहिजे. कुठला पाहिजे प्रेषित? 12वा. आणि मग टाकल्या चिठ्ठ्या, त्यातली एकाची निघाली. एकाला तर थोडस समजून घ्यावंच लागलं असं, काय त्याची मनस्थिती झाली असेल. हालेलुया म्हणा. काय त्याचे विचार झाले असेल. पण बायबलमध्ये असं नाही लिहिलं की तो माघारी गेला आणि तो बिघडला. नाही, प्रेज लॉर्ड. असं कुठंच लिहिलं नाही. तो मंडळीत कुठंतरी सामावलेला होता, सेवा करत होता. निवड ही परमेश्वराकडून असते. म्हणा की आमेन. पाचारण देवाकडून असतं आणि देव प्रेषितांच्याद्वारे अनेकांना नेमतो. जसं येशूने प्रेषितांना नेमलं. आपले आपण ते गेले नाहीत गावामध्ये, आपले आपण ते म्हटले नाही की चला आम्ही जातो आणि आम्ही काम करतो. आपले आपण अपॉइंटमेंट विना, ऑर्डिनेशन विना, शिक्षणा विना आणि अभिषेक करून नेमल्या विना हे कार्य करणं खूप धोकादायक असतं. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. कारण पेत्रांनी तेच केलं. जेव्हा येशूने त्यांना पेत्रांना नेमलं, मग पेत्रांनी 12 प्रेषितांनी हेच काम केलं की त्यांनी अनेक गावामध्ये जाऊन सुवार्ता सांगितली आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी अनेक वडीलधारांना, अनेक लोकांना त्यांनी अपॉइंटमेंट केलं, त्यांना नेमलं. प्रेज लॉर्ड. जसं देवाने प्रेषितांना नेमलं. आता आपल्या मंडळीमध्ये देवानी या ठिकाणी मला आणलं. पहिलं सुरुवातीक असता पास्टर म्हणून इथं माझ्या पास्टरनी मला नेमलं, माझे प्रेषित पास्टर म्हणून त्यांनी या ठिकाणी नेमलं. पती पत्नीला आम्हाला अभिषेक केला. प्रेज लॉर्ड. आणि नेमून या ठिकाणी सेवेमध्ये अपॉइंटमेंट केलं. प्रभुजी देण्याचा अधिकार दिला, बाप्तिस्मा देण्याचा अधिकार दिला. हालेलुया. मग त्यानंतर सरकारी गव्हर्नमेंटचं नाही का, म्हणजे त्याप्रमाणे लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. मला हालेलुया. या सगळ्या गोष्टीचं अपॉइंटमेंट परमेश्वराने केलं एका प्रेषितांच्या, एका व्यक्तीच्या द्वारे. आमेन म्हणा. पण प्रथम देवाने काय केलं? 12व्या अध्यायामध्ये समजून घ्या सेवेच्या गोष्टी. कित्येकाला त्यांनी मंडळीत नेमले प्रेषित म्हणून. पहिली गोष्ट काय म्हणून? प्रेषित. आज आपल्या मंडळीमध्ये प्रेषित कोण आहे? देवाने मला प्रेषित म्हणून निवडलेला आहे. प्रेषितचा आत्मा घेऊन आम्ही चालतो. कुठला आत्मा घेऊन चालतो आपण? प्रेषितचा आत्मा काय माहित आहे? जिथं नवीन गावात, नवीन घरात उभारला ना, तिथं देवाचे कार्य सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट होतं आणि नवीन लोक या म्हणावं लागत नाही. प्रेषित जिथं जातो तिथं लोक येतात. म्हणा की प्रेज लॉर्ड. आता अनुभव घेतोय काही जण. मी ज्या ज्या घरात जातो ते घरात तेच लोक राहत नाहीत, नवीन लोक तुझ्या त्या घरात येतात. लांबून लांबून लोक तिथे येतात. कारण प्रेषित म्हणून ज्यावेळेस तुम्ही निवडले गेले ना, तुम्ही जिथं जाल तिथं शैतानाचे गड नष्ट करता. म्हणा की आमेन. हालेलुया. जिथं जाल तिथं स्पर्श होतो. म्हणा की आमेन. म्हणून पहिलं प्रेषित. आणि मी कित्येक वेळा प्रार्थना करताना संदेष्टा म्हणून अभिषेक माझ्या पत्नीला देवाने केलेला आहे. मी कित्येक वेळा प्रार्थना करत असतो. मला वाटलंय, पण अनेक पास्टरांनी सुद्धा मला फोन करून सांगितलंय की तुमच्या पत्नीवर संदेष्टा म्हणजे भविष्यवाणीचा अभिषेक काम करत आहे. म्हणून कित्येक वेळा मला सांगतो मी, तिच्याकडून प्रार्थना करून घ्यायचा, तिच्याकडून काही गोष्टी ऐका. बोला प्रेज लॉर्ड. प्रेषित म्हणजे कडक असतो. काय असतो? कोणाला समजून त्याला तो कोणाला समजायला वेळ त्याला अवघड जातं. प्रेषित एकदम ते वेगळं चालतात ते. प्रेज लॉर्ड म्हणा. म्हणा हालेलुया. प्रेषितला समजून घ्यायला ते अनेक जण बघतात, पण ते समजण्याजोगे नसतात. प्रेषितांनाच तुम्हाला, प्रेषितांच्याच आधी तुम्हाला राहावं लागतं. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रथम प्रेषित, प्रथम दुसरे संदेशते, शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करणारे, कृपादाने मिळालेली विचारपूस करणारी सेवा, हे सगळं अपॉइंटमेंट केलं जातं. विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे परमेश्वराने नेमलेले आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. नेमणूक महत्वाची आहे. म्हणा की आमेन. नेमल्यानंतर कार्यास नाही. आपले आपणच इन्स्पेक्टर होतो का? मंडळीच्या द्वारे, प्रेषितच्या द्वारे
एक नेमणूक झाली पाहिजे. मला काय हालेलुया, प्रेज लॉर्ड म्हणा. आज जगामध्ये पुण्यामध्ये एक ब्रदरनी मला फोन केला रात्री आणि माझ्या पत्नीविषयी मला तुमच्या पत्नीला भविष्य वक्त्याचं सामर्थ्य बघत आहे. आणि त्यांनी म्हणाले की एक त्यांच्या चर्चमध्ये त्यांनी म्हणाले की पास्टर एक चर्चमध्ये एका व्यक्ती त्यांच्या चर्चमध्ये निघाला, त्यांना पण घेऊन निघाला. जवळजवळ 100 लोक घेऊन निघाला. किती? पुण्यामधली घटना. आणि सेवा सुरू केली. वर्षभर ते सगळे लोक आशीर्वादित होईना. वर्षानंतर परत आपल्याच पास्टरकडे गेले सगळे. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. स्वतःहून म्हणून घेणं, स्वतःहून नेमणं हे बायबलच्या विरोधात आहे. आणि कुणीतरी नेमणं, अपॉइंटमेंट करणं हे बायबल प्रमाणे. समजून घ्या. बोला प्रेज लॉर्ड. बोला प्रेज लॉर्ड. सर्वजण लक्ष द्या. कट करा, बंद करा, बंद करा. यूट्यूबला टाका, बंद करा. बोला प्रेज लॉर्ड. मला हालेलुया. या ठिकाणी मला चला पहिलं प्रेषित आहे. समजून घ्या. पहिलं काय सेवेमध्ये पद? प्रेषित. नंतर संदेष्टा. नंतर पहिलं लक्षात घ्या. अंगठा काय? प्रेषित. नंतर दुसरं पहिलं संदेष्टा डायरेक्ट. आणि पहिलं सुवार्थी काय? आणि पास्टर. तिसरं काय इम्पॉर्ट कुठलं आहे? पास्टर. आणि चौथं काय? शिक्षक. करंगळी घाण काढते. शिक्षक म्हणजे काय करतं? सगळी घाण काढते बाहेर सगळं. मला एक प्रेज लॉर्ड. शिक्षक काय करतं? घाण काढतं. आणि करंगळी काय करते? पास्टर म्हणून. हे मंडळीचं पास्टरचं एक नवरा बायकोचं नातं असतं. मला हालेलुया. नेमणूक. पण पास्टर हे कसं पद असतं? पास्टर हे नेमल्या जातो. काय जातो? मंडळीवर नेमल्या जातो. म्हणा की प्रेज लॉर्ड. त्या मंडळीवर नेमलं जातं. त्याचं नातं होतं. हालेलुया. सुवार्थिक काय असतो? तो अनेक ठिकाणी गावागावामध्ये सुवार्थ करण्यासाठी त्याला पाठवलं जातं. संदेष्टा काय असतो? तो मंडळामध्ये लोकांमध्ये भविष्यवाणी करतो. असं असतं. तू आमेन. आणि प्रेषित काय असतो? तो एकदम सगळ्यांना असं चालवतो. पण प्रेषित तो संदेशाची सेवा करतो, सुवार्थीची बी सेवा करतो, तो पास्टरची पण पास्टरला पण सेवा करतो आणि शिक्षकची पण सेवा करतो. आणि ते कॉलिंग माझं आहे प्रेषित म्हणून. मला प्रेज लॉर्ड. कधी कधी मी पास्टरच्या मूडमध्ये पण येतो. माझ्या मंडळीचे लोक येतात, माझ्या चर्चचे लोक जातात, पास्टरच्या भूमिकेत येतो. कधी कधी शिक्षकच्या भूमिकेत येतो. कधी कधी मी सुवार्थीच्या भूमिकेत होतो. घरोघरी जाऊन सुवार्ता. कधी कधी भविष्यवाणी करतो. कधी कधी नवीन ठिकाणी उभा राहतो. नवीन लोक तिथे प्रभू देत असतो. मला प्रेज लॉर्ड. आपल्या मंडळीची सेवा नवीन गावागावामध्ये आहे. जिथे येशूचं नाव नाही गेलं तिथं जाऊन आम्ही उभा राहिलेला आहे. आमेन म्हणा. म्हणा हालेलुया. हालेलुया. कोणती नावं घ्या, कोणती आपल्या इंदापूरमध्ये आपल्या चर्चमध्ये येतात, ते प्रत्येक गाव नवीन आहे आणि ते प्रत्येक घर नवीन आहे आणि त्या ठिकाणी कार्य नवीन आहे. आमेन. प्रेषित हे असा आत्म्याने चालतो, अद्भुत आत्म्याने चालत असतो. हालेलुया म्हणा. म्हणून पास्टर हे नाही का मंडळीवर झालं. पण आता पास्टर फक्त एका मंडळीवर राहतो. पण आता प्रेषित एका ठिकाणी थांबत नाही, तृप्त राहत नाही. तो गाव नवीन नवीन गावं देवाला मागतो. म्हणा की आमेन. हालेलुया. मग हे नेमणूक होते आणि म्हणून प्रेषितांना निवडलं. पौलाला सुद्धा आणि सीलाला सुद्धा. पौल हा शौल होता, त्रास देणारा होता आणि त्याला पण मंडळीनं काय केलं? सेपरेट केलं आणि तेव्हा त्यांना सेवेसाठी पाठवलं. आणि त्या प्रेषित म्हणजे पाठवलेला. प्रेषित म्हणजे काय? पाठवलेला. प्रेषित नावाचा अर्थ आहे पाठवलेला. येशू ख्रिस्त लोक सुवर्तमानामध्ये पण 10व्या अध्याय 1-2 वचनांमध्ये काय म्हणाला बघा. येशू ख्रिस्त म्हणाला लोक सुवर्तमान 10वा अध्याय आणि 1-2 वचन पटकन वाचूया. त्यानंतर प्रभूने अनेक 72 जणांना नेमून. सेवेच्या गोष्टी तुम्ही पाहतात. येशू ख्रिस्ताने अजून 72 जणांना नेमलं. किती जणांना? 72. आज आपण क्वायर मध्ये म्हणा, सेवेमध्ये आपल्याला अजून तृप्त नाही आपण त्याच्यामध्ये. आता जे क्वायर टीम मध्ये सेवा करतात, सुवार्थेचं काम करतात, त्यामध्ये आम्ही अजून समाधान नाही. अजून आम्हाला पाहिजे सेवेसाठी. म्हणा की आमेन.
72 जणांना येशूने निवडलं. किती? 72 जणांना. पुढे वाचा. ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता, ज्या ज्या नगरात तो ज्या ज्या ठिकाणी स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपल्या पुढे पाठवले. आपल्या पुढे पाठवले. दोघांना काय केलं? पुढे पाठवलं. सेवेसाठी, सुवार्थेसाठी, तयारीसाठी, मार्ग नीट करण्यासाठी. आमेन म्हणा. आज सुवार्थेचं काम मंडळीमध्ये तुम्हाला कृपादान दिलेलं आहे. देवाने तुम्हाला वरदान दिलेलं आहे. कारण कसं दिलेलं आहे की तुम्ही मंडळीच्या अधीन राहून, प्रेषितच्या अधीन राहून देवाच्या सेवा करावी आणि प्रभूचा मार्ग, सेवेचा मार्ग तुम्ही चांगला करावा. आमेन. आणि मग ज्यावेळेस त्यांना नेमलं, पुढे काय म्हणाला प्रभू? तेव्हा त्यांनी त्यांना म्हटले, पीक फार आहे. मला सगळेजण माझ्या मागं, पीक फार आहे. मला सगळेजण, पीक फार आहे. हा, पण काय काय आहे? परंतु कामकरी थोडे आहेत. काय काय थोडे आहे? तो आपल्या मंडळीत कामकरी जरा अजून तयार व्हायला पाहिजे. कसले कामकरी? प्रभूला आवडणारे, विश्वासू कामकरी, स्वार्थी कामकरी नाही, स्वतःची प्रशंसा करून घेणारी नाही, स्वतःचं नाव करणारे नाही. असे कामकरी देवाला पाहिजे की पीक फार आहे आणि ती कापणी करायला, सुवार्थ सांगायला, प्रार्थना करायला जाणारे कामकरी. मला की हालेलुया. मला पीक फार आहे. पीक काय आहे? फार आहे. पण कामकरी थोडे आहेत. आज मी म्हणतोय, आज बघायला गेलं तर सगळीकडे किती नाही का, पण खरे कामगिरी किती आहे देवाच्या नजरेमध्ये ती सांगतोय तुम्हाला मी. खरं देवाचं ओझं घेऊन काम करणारे ते देवाच्या नजरेमध्ये थोडे कामगिरी आहेत. अजून सुद्धा भारत देशमध्ये, जगामध्ये देवाच्या नजरेमध्ये कामगिरी थोडे आहेत. मला की हालेलुया. थोडे कामगिरी आहेत. का? कारण त्याला खरे काम करणारे पाहिजे. मला हालेलुया. खरं प्रभूची कामगिरी करणारे पाहिजे. खरं बहिणी पाहिजे काम करायला. खरे भाऊ लोक पाहिजे देवाचं काम करायला, देवाची सुवार्थ घेऊन जायला, देवासाठी त्याग करायला. आमेन. ज्यावेळेस सेवा करायला निर्णय घेतो, देवाची खरे कामकरी पाहिजे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, येशूने काय म्हटलं? ज्यावेळेस कामकरी थोडे आहेत म्हणून काय करायला लावलं? पिकाच्या धन्याला काय करा? पिकासाठी कामकरी पाठवाय म्हणून काय करा? काय तुम्हाला हे देवाचं वचन आज मी देव मागणी करतोय का? हे जर विश्वास आहे आज देव ह्याची मागणी करतोय. कित्येक नवीन गाव आहेत त्या ठिकाणी कामकरी पाठवायचे देवाला. कित्येक नवीन गाव आहेत त्या ठिकाणी प्रभूसाठी, सेवेसाठी काम करणारे लोक पाहिजे आणि ते प्रभूकडे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. मला की हालेलुया. हालेलुया. प्रथम ते मंडळीत वाढत राहावं, प्रथम ती मंडळीमध्ये सुवार्थ करत राहावं, प्रार्थना करत राहावं, जे वरदान आहे ते उपयोग करत त्यांनी राहावं आणि मंडळीला वाढवत राहावं. आमेन. आणि मग ज्यावेळेस मंडळीचे प्रेषित मंडळींनी त्या व्यक्तीला नेमल्यानंतर तिथं ती काम होत असतं. तुम्हाला पौलाने सांगितलेलं ते मुद्दा सांगतो. दुसरे पहिले तिमोथी काढा. पहिले तिमोथी आणि 3रा अध्याय आणि 1 वचन. मंडळीचे कामगिरी, ख्रिस्ती मंडळीचे कामदार कसे नेमायचं, कशा प्रकारे त्यांना नेमणूक करायचं हे त्या ठिकाणी आहे. मला की हालेलुया. त्या काळात मंडळीमध्ये प्रेषित लोक होते, ते गावोगावी प्रभूची सुवार्थ सांगत होते, पण ते नेमल्यानंतर तिथं कार्य करायचे. मला की प्रेस लॉर्ड. त्या काळात पण असे लुडबुड करणारे होते, त्या काळात पण असं घोटाळा करणारे होते, त्या काळात पण कामाचं व्यर्थ काम करणारे होते, त्या काळात पण फूट पाडणारे होते. पौलाचे पत्र वाचा, तुम्हाला समजेल की त्या काळात पण पौलाच्या सेवेमध्ये फूट पाडणारे, प्रेषितांना अडखळण करणारे, त्यांच्याविषयी निंदा करणारे पण लोक होते. बायबल सांगतं ते. बायबलच्या आता पण चाललंय जगामध्ये. अनेक मंडळामध्ये फुटाफूट चाललेली आहे. हे काय नवीन नाही, बायबलमध्ये त्यावेळेस चालत होते. आणि प्रेज लॉर्ड. म्हणून 3रा अध्यायामध्ये काय म्हटलेलं वाचा. कोणी जर अध्यक्षाचे काम करू पाहतो आणि चांगल्या कामाची आकांक्षा बाळगतो. एखाद्या व्यक्ती मंडळीत मला सेवा करायची आहे, मंडळीत मला प्रभूचं काम करायचं आहे, मला व्यवस्था कुठली जी सेवा देईल, आम्हाला आमचे पास्टर प्रेषित जे देतील ते आम्हाला करायचं आहे, ही चांगली आशा आहे, हे चांगली काम आहे. प्रेज लॉर्ड. पण पुढे काय म्हटलेलं आहे? हे वचन विश्वसनीय आहे. हा, पुढे माझं वाचा. अदृश्य. अध्यक्ष कसं पाहिजे? एखाद्या नेमताना कसं पाहिजे? तो अदृश्य
म्हणजे एका स्त्रीचा पती असावा. काय असावा? मंडळी प्रेषित हे उगं झालेले नसतात. एखाद्याला नियमायचं म्हटलं तर ते काय पाहिजे? त्याचं जीवन पवित्र असलं पाहिजे. म्हणा हालेलुया. आणि एका स्त्रीचा काय असायला पाहिजे? तो पती असला पाहिजे, नवरा असला पाहिजे. मला की प्रेज लॉर्ड. तरच त्याला नेमायला लावले, तर त्याला अपॉइंटमेंट करायला लावले, तर सेवा करायला अपॉइंटमेंट करायला लावले. बायबल सांगितलेलं आहे, मी नाही सांगत. मला की प्रेज लॉर्ड. माझ्या पास्टरांनी मला इथे नेमलं, आमचं लग्न लावलं आणि दोघांना म्हणून घोषणा केली की हे पती पत्नी इथं सेवा करतात. मला की प्रेज लॉर्ड. म्हणून मंडळीचे लोक भयकू नका. भटकणारे आत्मे येतात, फूट पाडणारे आत्मे येतात, वरदान अभिषेक घेतात, पण फूट पाडण्याचा आत्मा त्यांच्यामध्ये असतो. प्रेज लॉर्ड. मग इथं काय लिहिलंय? एका स्त्रीचा तो काय असावा? पती असावा. पुढे नेमस्थ असावा, स्वचित्त असावा, सभ्य असावा. काय असावा तो? हे गुन्हा असलं पाहिजे अपॉइंटमेंट करताना. मला की प्रेज लॉर्ड. एक सभ्य असावा. पुढे अतिथीप्रिय असावा, आणि निपुण शिक्षक असावा. काय असावा? एक शिक्षक असावा, शिकलेला असावा, शिकणारा असला पाहिजे. म्हणा की आमेन. शिक्षक कसा बनतो? पहिले शिकतो. म्हणा की आमेन. माझ्या पास्टरनी मला बायबल कॉलेजला पाठवलं, बायबल कॉलेज केलं, आणि बायबल कॉलेज केल्यानंतर अपॉइंटमेंट केलं. म्हणा की आमेन. हालेलुया. मग या ठिकाणी बायबलचं एक शिक्षण तुम्हाला मी देतोय की सेवेमध्ये तुम्ही वाढताय, पण मनाने कुठली गोष्ट तुम्ही करू नका. तर तुम्ही मंडळीमध्ये आधित्यमध्ये राहून प्रेषित जे नेमल, जे काम सांगेल ते तुम्ही करायचं आहे. म्हणा हालेलुया. आणि ते बायबल प्रमाणे त्याचं स्वचित्त जीवन असलं पाहिजे, सभ्य असला पाहिजे, आतिथ्यप्रिय असला पाहिजे, एकदम चांगलं जीवन त्याचं असलं पाहिजे. म्हणा की आमेन. पुढं तिसरं वचन. तो मद्यपी नसला पाहिजे, मारका नसला पाहिजे, भांडकुळा नसला पाहिजे. म्हणा की हालेलुया. असं जीवन त्याचं पाहिजे. नेमताना येशू ख्रिस्तांनी नेमायला लावलं, कामकरी नेमायला लावले, पण काम करायचं कुणीच असते, पण तो मारका किंवा भांडकुळा, रागिष्ट अशा अनेक प्रकारचं जीवन असेल. कसं नेमायचं? पटकनी निंदा देवाची होईल ना. म्हणा की आमेन. होती का नाही निंदा? म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे तर सौम्य पाहिजे, भांडण न करणारा पाहिजे. काय करणारा पाहिजे? का भांडण करणारा पाहिजे? उठसूट भांडण. मला की हालेलुया. नवरा बघितलं कळतं ना, संसार नीट चालतो का नाही, करतो का नाही, हा भांडतो. हे मी बघितलं पाहिजे मंडळी. म्हणा हालेलुया. मग इथं भांडण न करणारा पाहिजे. पुढं द्रव्य लोभ न धरणारा पाहिजे. म्हणा की आमेन. 5-4 वचन. आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा पाहिजे. म्हणा की आमेन. कपडे नीट घालता येत नाही, अन्य व्हायचं सेवेला. म्हणा की हालेलुया. घरामध्ये स्वतःचे कपडे नीट ठेवतो काय ती बघावं लागतं. म्हणजे प्रेषितला, मंडळीला घरात येऊन आम्हाला बघावं लागतं. आबाबाई सेवेत वाढत आहे, हे करत आहे, पण याचं कपडे ठेवणं कसं आहे, घरात व्यवस्था कशी करतो. बाहेर देव चांगला आहे, देव प्रीती आहे, पण घरात कसा वागतो. प्रेज लॉर्ड. म्हणा की. म्हणा हालेलुया. आहे की नाही? घरात बाहेर येशू तुमच्यासाठी लय भारी आहे. हालेलुया. म्हणा. दोन डबल जीवन नाही पाहिजे. घरात वेगळं भांडणाचं आणि बाहेर काय केलं लोक, नवरा बायको लय भांडतात घरात आणि बाहेर. हे डुप्लिकेट जीवन नाही पाहिजे. मला की हालेलुया. टिंगलिंग टिंगलिंग, पण घरात आणि उडा की दरवाजा उघडला, हो प्लीज लॉर्ड, देव लय चांगला. हे असलं कसलं डुप्लिकेट. मग वस्तू वगैरे इकडे तिकडे पडलेल्या असतात. काय झालं वस्तू असले नाही, ते लेकरांना राडा केला. ते लेकरं लेच गोंधळ करतात. गोंधळ लेकर नाही, मोठी लेकर करत असतात. हालेलुया. म्हणा हालेलुया. मोठ्या लेकराचा गोंधळ चालत असतो. म्हणून नियमाच्या अगोदर मला हे बघावं लागतं आणि बघणारच नाही. मला की प्रेज लॉर्ड.
त्याचं नाव आपल्या मंडळीचं खराब होणार. काय त्या पास्टरने नेमलंय, काय पास्टरने त्या पास्टर दिलाय, काय त्या पास्टरने सेवेला पाठवले, घरी पाठवले. कंप्लीट आल्या. काही लोकांनी सेवेत नेमलं पण ते घरातल्या कंप्लेंटी माझ्याकडे आल्या. घराकडले लोक म्हणाले हे बरोबर वाटत आम्हाला, हे असं वाटत आम्हाला. कारण आम्हाला मला बी जरा थोडस विचार करावा लागला ना. मला की आमेन. इथं काय म्हटलेलं आहे, घरची व्यवस्था काय करणार असं पाहिजे. येशूने नेमलं शिष्यांना. पेत्राला म्हटलं चल तू मासे धरणार नाही, मासे धरणार करीन मी. आमेन. पण त्यांनी मासे धरायचं सोडलं, काम सोडलं. कित्येक असे लोक आहेत की सोडतात का ते त्यांचं काम आहे देवाच्या सेवेसाठी, सोडतात का त्यांचं देवाचा गौरव करण्यासाठी. नाही. प्रेज लॉर्ड. मला देवाची सेवा करणं म्हणजे फक्त सेवाच करणं आहे. मला हालेलुया. आणि पुढे म्हटलेलं आहे, पुढे काय म्हटलेलं आहे, घरची व्यवस्था चांगली ठेवणारा पाहिजे. आपल्या मुलामुलांना काय करायला पाहिजे, भीड मर्यादेचे वळण लावून त्यांना स्वाधीन ठेवणारा असा असावा. आमेन म्हणा. 5वं वचन, ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील. हॅलो. घर टापटीप ठेवणार पाहिजे. म्हणून मी किती वेळा म्हणतो, पहिलं मी ज्या घरात जातो त्याचं किचन बघतो जाऊन. काय केवढंच बघा तुम्ही कळालं ते नसेल त्यावेळेस तुमचं किचन बघत असेल. टॉयलेट बघायचं जाऊन, भांडे व्यवस्थित बघायचं, सगळं कळतं. मला काय हालेलुया. चांगली व्यवस्था आहे का. आमेन म्हणा. कुठेही कसंही पडलं, मग मंदिरात मी कुठं कसंही पाडणार. हालेलुया म्हणा. आता मला माहिती आहे मंदिराची काय महत्व आहे. मला माहिती आहे मी एका जागेत झोपड्यात सेवा करायचो. मला माहिती आहे एखादं कुणी काही टाकून गेलं तर मला येऊन मी व्यवस्थित करतो. कारण मला माहिती आहे की व्यवस्थितपणा देवालाही पाहिजे. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना घेणं देत नाही, काय माईक सिस्टीम, काय कुठं पडले, काय घरात कुठली वस्तू कुठं पडली, स्वतःचं पनीर कुठं पडले, स्वतःचे शर्ट कुठं पडलाय, कुठं काय पडले, घरात काय कमी आहे, घरात काय पाहिजे, कुणाला काय हवंय, या सगळ्या गोष्टीची व्यवस्था चांगली नाहीये. आणि प्रभूचं काम कसं करणार. मग आमेन. बोला प्रेज लॉर्ड. म्हणून कसा मंडळीचा सांभाळ करेल. एक घरातल्या व्यक्तीला समजून घेता येत नाही, एक घरातल्या व्यक्तीवर प्रेम नीट करता येत नाही, एक घरातल्या लोकांना जिंकता येत नाही, किंवा नाही का लोकांना प्रेमाने करता येत नाही, तर देव एवढं मोठं कार्य कसं नेमल. म्हणून नेमण्यासाठी प्रेषितांना, मंडळीतल्या वडील जणांना देवाने अधिकार दिलाय की त्यांना तपासायचं आहे, त्यांना नंतर नेमायचं आहे. आमेन. बोला प्रेज लॉर्ड. पुढे 6वं वचन, त्याने गर्वाने भोगून जाऊन शैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये. बघा असे अनेक लोकांना, चुकीच्या लोकांना नेमल्यामुळं, चुकीच्या लोकांना पुढे घेतल्यामुळं त्यांच्यामध्ये पहिलं काय होतं, गर्व भुगतो. काय तो कधी पण देवामध्ये वाढताना लक्षात घ्या. नव्याने पहिल्यांदा खूप चांगलं वाटतं, प्रार्थना येते, पण गर्वाने भोगलं नाही पाहिजे. मला हालेलुया. गर्वाने भोगून शैतानाप्रमाणे परीक्षित काय होऊ नये, शिक्षेत पडू नये. शिक्षा भोवती. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, काय नसावा, नवशिका, नवीन शिकलेला नसावा. काय करणार नाही का, लहान लेकरं 10वी पास झाले का त्यांना वाटतं आम्हाला सगळंच कळतं, 12वी झालं तर आम्हाला सगळंच कळतं, ग्रॅज्युएट झालं सगळंच कळतं. आणि त्यावेळेस त्यांना कळतं, जेव्हा त्यांचं लग्न करून दिलं ना, मग त्यावेळेस कळतं संसार काय. बायको म्हणते ना हो हे पाहिजे, मग त्यावेळेस कळतं अयो हालेलुया. बायको म्हणते अहो ते अयो आता कळाले बाबा. हालेलुया मला. आहे की नाही. अहो मीठ संपले, अयो आता मीठ घ्या आता. अहो माझं कानातच नाही मला. अरे बापरे. नवशिका, त्याला काय माहिती आहे की नाही. प्रेज लॉर्ड. बायकोचा रुसवा काढायचा कसं माहिती. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. शिकावं लागतं. ती नवशिका म्हणजे काहीच शिकलेलं नसतं, म्हणजे आपल्याला गोंधळ होतो. आमेन. बोला हालेलुया. पुढे काय म्हटलेलं आहे, त्याची निंदा होऊ नये, त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये, म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनी काय दिली पाहिजे,
बाहेरच्या लोकांनी सुद्धा, सगळ्या लोकांनी सुद्धा चांगली साक्ष दिली पाहिजे. मग एका नवीन गावात देवाचं काम झाल्यानंतर तिथं पास्टर म्हणून त्यांना नेमण्यात येतं. नेमल्यानंतर काम होतं. मंडळीच तयार झाली नाही, नवीन गावात कार्यच नाही झालं आणि डायरेक्टच नेमत नसत्या. मला की आम्ही ज्या गावात 20-30 लोक बाप्तिस्म झालेले आहेत तिथं नेमलं जातं 10, 15, 20. बोला प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया, हालेलुया. पास्टरला नेमलं जातं. जिथं काम नाही तिथं काम चालू असताना तिथं जाऊन तिथं अपॉइंटमेंट केलं जातं आणि मग तिथं देवाचं कार्य होतं. असं नाही की दुसऱ्या मंडळीचे 4 परिवार घ्यायचे आणि पास्टर म्हणून सेवा करत राहायचं. हे जास्त वेळ चालत नाही. म्हणा की प्रेज लॉर्ड. हे कॉलिंग नाही, हे अपॉइंटमेंट नाही. प्रेज लॉर्ड. आणि कोणीतरी हात ठेवून अपॉइंटमेंट, अभिषेक केल्याशिवाय, ऑर्डिनेशन दिल्याशिवाय, शिक्षण बायबल कॉलेज झाल्याशिवाय, त्याला नाही का पास्टर म्हणून दिल्याशिवाय त्याचं सेवा एकदम प्रकारे लोकांना नाशाकडे घेऊन जाणारी असते. म्हणा हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. पुढे वाचा 8 वचन. सेवकही गंभीर असावे, दुतोंडे, मद्यपानासक्त, वाणिज्याने पैसा मिळवणारे नसावे, विश्वासाचे रहस्य, शुद्ध विवेक भाव राखणारे असावे. त्यांची ही अगोदर पारख होई. कोणाची व्हावी? जे सेवक होऊ पाहतात त्यांची. पुढे म्हटलं अदृष्ट ठरल्यास त्यांनी सेवक पण करावे. चांगलं ठरल्यावर त्यांनी काय करावं? सेवक पण करावं, नाहीतर नाही करायचं. सेवेसाठी बोलवले, वाटतंय सेवा करायची. म्हणा की आम्ही सेवक पण म्हणायचं, निंदा करत बसायचं. सेवक पण म्हणायचं, चहाड्या करत बसायचं. सेवा म्हणून इतरांच्या जीवनामध्ये लुडबुडी करायच्या. हे सेवक पण नाही. सेवक पण सोडून देणं आणि काम करत बसणं. म्हणा हालेलुया. पुढे काय म्हटलेलं आहे? तसेच स्त्रिया गंभीर असाव्या. स्त्रिया कशा असाव्या? गंभीर. स्त्रिया कशा असाव्या? गंभीर. स्त्रियांमध्ये दुष्टात्मा काम तपलेला असतो. नुसतं मग काय पण नाही का, म्हणून गंभीर असाव्या. चहाड्या नसाव्या. चहाड करणाऱ्या असाव्या स्त्रिया. स्त्रियांमध्ये नाही का दुष्ट शैतान तपलेला असतो चहाड्या करायला. म्हणा की प्रेज लॉर्ड. नेमस्त, सर्व गोष्टी विषय विश्वास असायला पाहिजे स्त्रिया. पुढे काय म्हणाला आहे? सेवक एका स्त्रीचा पती असायला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणा की आमेन. सेवक एका स्त्रीचा काय पाहिजे? पती असायला पाहिजे. ते आपल्या मुलाबाळाची घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावे. म्हणा हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया. या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्या शिष्याला निवडलं. प्रेषित पेत्राला सुद्धा निवडलं. आणि असं म्हणतात पेत्र हा तरुण नव्हता. म्हणजे तरुण म्हणजे बिगर लग्नाचा नव्हता. पेत्राला पत्नी होती, पेत्राला सासू होती. आणि म्हणून त्या पेत्राला प्रभू येशूने प्रेषित म्हणून निवडलं, नेमलं, अपॉइंटमेंट केलं. आणि काय म्हटलं? तू पेत्र नाहीस, तू खडक आहेस आणि खडकावर मी माझी मंडळी स्थापन करेन. म्हणा की हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेषितांना प्रभूने निवडलं. अपॉइंटमेंट केल्यानंतर त्यांना प्रभूने पाठवलं सगळीकडे जावा. पीक फार आहे, कामगिरी थोडे आहे. पित्याकडे प्रार्थना करा, कामगिरी पाठवायला पाहिजे. पण जाऊन सुवातेची घोषणा करा. आणि ज्या घरात तुम्ही जाल त्या घराला शांती असो असं म्हणा की आम्ही. हे पत्र कोणी लिहिते? तिमोथेला. ज्या प्रेषित पौलाकडनं तिमोथी देवामध्ये वाढला आणि तो पण एक अनेक ठिकाणी नेमण्यात आला. त्या तिमोथेला पत्र लिहितोय प्रभू. आणि तिमोथेला मी सांगतोय असं लोकांना नेम. तिमोथेला पण सांगतोय पाहू की अशा प्रकारे लोकांची पारख करून त्यांना अपॉइंटमेंट कर, त्यांची नेमणूक कर, त्यांनी सेवा करावी. अशा प्रकारची सेवेची पद्धत आहे. लक्षात द्या. तुला नक्की जराला समजत आहे मी सांगतोय ते. रविवारी तुम्हाला असं शिक्षण मिळणार आहे. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. शनिवारी आशीर्वाद, आरोग्य, सामर्थ्य, चमत्कार तुम्ही पाहणार. आमेन म्हणा. हालेलुया. बोला की हालेलुया. हात उंच करून म्हणा हालेलुया. हालेलुया. हे जे वचन सांगतो त्याच्यावर तुम्ही जाऊन अभ्यास करा, त्याच्यावर तुम्ही मनन करा. आणि त्याप्रमाणे मंडळीमध्ये तुम्हाला आपल्याला सगळ्यांना सेवा करायची आहे. मला प्रेज लॉर्ड. हे लक्षात घ्या. मी एकटा नाहीये, आपण सगळे एक म्हणून सेवा करतोय. म्हणा आपण एकटे नाहीये,
आमचे पास्टर एकटे नाही आहेत, आमचे प्रेषित पास्टर एकटे नाही आहेत. आम्ही सर्व मिळून एक आहोत सेवा करण्यासाठी, प्रभूचं काम करण्यासाठी, पिकाची कापणी करण्यासाठी. म्हणा आम्ही पाहत आहोत, म्हणा की हात उचलून आम्ही पाहत आहोत. पीक फार आहे, इकडं पण भरपूर पीक आहे, इकडं पण भरपूर पीक आहे, समोर पण भरपूर पीक आहे, मागे पण भरपूर पीक आहे. म्हणा उजव्या साईडला भरपूर पीक आहे, डाव्या साईडला भरपूर पीक आहे, पुढे पण भरपूर पीक आहे, मागे पण भरपूर पीक आहे. आता आम्ही एकटे नाहीये, आमचे पास्टर एकटे नाहीये. आता आम्हाला सगळ्याला एक होऊन काम करायचं आहे. लक्षात घ्या, मी एकटा काय करू शकत नाही. येशू ख्रिस्त या ठिकाणी पोहोचला, त्यांनी एकटं काय केलं नाही. त्यांनी 12 पहिले निवडलं. किती जणांना? 12 कमी बोलू लागले. मग 72 निवडलं. किती? 72. हालेलुया. कुठवर एकटं पडणार आहे? कुठवर पडणार मी एकटा? प्रेज लॉर्ड. एकटा कुठवर पडणार आहे? थकून जाणार है की नाही? म्हणून एक प्रभूनी कधी पण एक टीम बनवायला लावलेली आहे. बोला प्रेज लॉर्ड. प्रभूनी व्यवस्था लावली मंडळीमध्ये. आराधना करणारे, व्यवस्था पाहणारे, विचारपूस करणारे, प्रार्थना करणारे, फोन लावून एकमेकाला विचारणारे, सांत्वन देणारे, कृपादानाने भरलेले, संदेशाचं काम करणारे, भविष्यवाणीचं काम करणारे, शिक्षक म्हणून काम करणारे, सुवार्ता काम करणारे, हे सगळं मिळून टीम बनवायला लावली प्रभू येशूने. म्हणा की प्रेज लॉर्ड. माझ्या प्रेरणो काही वर्षापूर्वी मी एकटाच करायचो इथं सगळं. आराधनाच मीच करायचो, गाणं मीच गायचो, वचन सांगायला मी जायचो. पण एकटा म्हणजे मी नव्हतो, तसं माझी पत्नीच बरोबर होती माझ्याबरोबर. आम्ही दोघंजण जायचो. काय काय आम्ही सायकलीवर गेलो प्रार्थनेला, वचन सुवार्ता सांगायला. चाकाटीला एकदा सायकलीवर गेलो होतो. प्रेज लॉर्ड. आहेत परत तिथं मागं बसलेले. ह्या सरस्वतीकडून गावामध्ये सायकलीवर जायचो आम्ही दोघं. सगळे लोक बघायचे. नवीन दुला दुल्हन कशावर? सायकलवर. पुण्यावरून आणली होती सायकल. आणि कुठं बसायची माहिती का? हे आमच्या पत्नी प्रेज लॉर्ड पुढं बसायच्या, असं जायचं. हालेलुया. काय नाही, जायचो. इकडं झुळे असायची, ट्रॅक्स वचन असायचे, बायबल असायचं. जायचं काय. हालेलुया. पण आम्ही इथंच लोड पडत नव्हतो. इथंच कुठं पडत पिटअप करत नाही. आम्ही इकडं जा, कारखान्यावर जा, चाकाटीला जा, बावड्याला जा, इकडं एक भेटलं की तिकडं जा, इकडं भेटलं की तिकडं जा. अजून बी तीच आहे, तीच स्पिरिट आहे. कोणी बी जालन्याला बोलतो, जालन्याला जातो. प्रेज लॉर्ड. पुण्याला झालो, पुण्याला जातो. आज फोनशिरसला प्रेज लॉर्ड. श्रीपूरला, अकलूजला, बंधाऱ्याला, गिर्याला, धमाळवाडी, सगळीकडं सायकलीवर पहिले गेलो. पण आता गाडी दिली देवाने. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मला हालेलुया. खरे सेवा करणाऱ्याला देव गाड्या नाही, उत्तमातल्या उत्तम देत असतो. आणि सेवा करणाऱ्याला देव एकटं ठेवत नाही, त्यांना चांगली टीम देतो. आमेन. मला प्रेज लॉर्ड. तुम्ही माझे चांगले टीम आहात. हालेलुया. तुम्ही दिलेले, देवाने दिलेले, माझ्या बरोबर आम्हाला दिलेले लोक आहात. आमेन. देवाने येशू ख्रिस्ताला सुद्धा प्रेषित दिले, येशू ख्रिस्ताला पण शिष्य दिले, आणि येशू ख्रिस्ताबरोबर ते सेवा करायचे. आणि लोकशवर्तमान त्याचा 10व्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे? येशू सांगेल ते काम करायचे. जाऊन काय करायचे ते? येशू सांगेल ते जाऊन ते काम करायचे. आणि मग येशू म्हणायचा त्यांना, पिशवी झोळी किंवा पायतन, 4थं वचन 10वा अध्याय लोकशवर्तमान त्याचं 10वा अध्याय 4थं वचन. पिशवी, झोळी, पायतन बरोबर घेऊ नका, वाटेल कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणाच्या घरात जाल तिथे काय करा? शांती असे म्हणा प्रथम. म्हणा की आमेन. आणि कुणी शांतीप्रिय असला त्या घरात राहावा, आणि नसला तर तुम्हाकडे तो परत शांती तुमच्याकडे येईल. ज्या घरात तुम्ही वस्ती करून जे ती देतील ती खात पित राहा, कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू म्हणा, घरे बदलू नका, मंदिर बदलू नका, देवाने दिलेले वडील बदलू नका. हे बाप ती बाप, हे वडील ते वडील, हे घर ते घर, ते चर्च, हे पास्टर ते पास्टर, असं नाही. काय एका ठिकाणी बोलवलेलं पाहिजे, एका ठिकाणी, एक चर्चमध्ये.
म्हणा आमेन. बोला की हालेलुया. एकाच ठिकाणी वाढलं पाहिजे. म्हणा हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हटलं? कोणत्याही घरात गेला त्यांनी तुमचे स्वागत केले नाही तर ते जे वाटतील ते खा. त्याचे दुःख नाही असतील त्यांना बरे करा. त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. बोला प्रेज लॉर्ड. आणि झालं काय माहितीये का? नंतर वाचूया 17 वचन. नंतर ते 72 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, प्रभूजी आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. वाव प्रेज लॉर्ड. 72 जाऊन त्यांनी सेवा केली आणि येऊन ईश्वर म्हणाले, प्रभू येशू तुमच्या नावाने भूत सुद्धा निघून चालले, चमत्कार होऊ लागले, लगडे चालू लागले, बरे होऊ लागले. येशू म्हणाला 19 वचनामध्ये 18 वचन, पहा तेव्हा त्याने त्याला म्हटले, शैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिलं. नवीन लोक जरा गर्वाने भोगायचं कारण काय? नवीन लोकांकडे जरा चमत्कार होऊ लागले की ते गर्वाने भोगू शकतात. म्हणून येशूने सांगितलं शैतान आकाशातून खाली विजेसारखा खाली पडला. पुढे काय म्हटलेलं आहे? पहा मी तुम्हाला साप, विंचू यांना तुडण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही बाधणार नाही. बोला प्रेज लॉर्ड. बायबल वाचन पूर्ण झालं पाहिजे. बायबलचा चांगला अभ्यास पाहिजे. बाप्तिस्मा घेणारे सुद्धा बायबल पूर्ण चांगलं वाचलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. काय देवाची सेवेच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. आमेन म्हणा. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? तथापि तुम्हाला भूत वश होतात. यात आनंद म्हणू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना. तुमचं नाव स्वर्गात लिहिलं पाहिजे. भूत किती काढता ह्यापेक्षा तुमचं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे का याविषयी तपासा आणि त्याबद्दल आनंद करा. म्हणा की आमेन. बोला हालेलुया. तुम्हाला भूत चमत्कार केलेलं प्राधान्य देत आहे का स्वर्गात नाव लिहिलेलं प्राधान्य देत आहे? चमत्कार तर करतोच आपण. येशूच्या नावात चमत्कार होतो. एखाद्या लहान लेकराने जर म्हटलं येशूच्या नावात बरा हो, की बरा होणार आहे. कोणाच्या नावात? येशू ख्रिस्ताच्या नावात. कोणाच्या नावात? चमत्कार तुम्ही सुद्धा करणार आहे. आम्ही प्रेषित म्हणून किंवा आम्ही सेवक म्हणून चमत्कार आम्हीच करतो असं नाही. तुम्ही सुद्धा मिरॅकल करणारे आहात. म्हणा शेजारच्याला तुम्ही सुद्धा चमत्कार करणारे आहात. म्हणा हालेलुया. म्हणा की विश्वास आहे किती जणांचा? विश्वास जे ठेवतात देवाचा गौरव पाहतात. एकदा मी काय सांगितलं? एकदा कोणी मेलं तरी मी त्याच्यावर प्रार्थना प्रथम करा म्हणजे तो जिवंत होईल असं सांगितलं होतं एकदा वचनात मी. अनेक आजीतल्या इंदापुरातल्या एक पोरग करंट लागून पडलं, ती मेलं, श्वास बंद झाला, त्यांना सुचलं नाही. पास्टरनी बोललेला आवाज त्यांना कळाला की पास्टरनी म्हणलं होतं प्रथम प्रार्थना करा. आणि ती आजी साधारण तिने त्या मुलावर हात ठेवून प्रार्थना केली, येशू बापा या मुलाला बरं कर, ही मेल्या त्याला पुन्हा श्वास दे. आणि ती सांगते ती नाही तर साक्षी सांगितलेलं आहे की बाळ जी मेलं होतं, जी प्रार्थना केल्यानंतर प्रार्थना आम्ही म्हणल्यानंतर तो लगेच ते बाळाने डोळे उघडले आणि तो बोलू लागलं. हालेलुया. हे चमत्कार असं नाही की तुम्ही सुद्धा प्रार्थना करून चमत्कार करणार आहे. म्हणा की आम्ही म्हणून कुणीतरी प्रार्थना केली चमत्कार झालाय त्याच्या मागं पडणारे तुम्ही होऊ नका. स्वतः तुम्ही प्रार्थना करून चमत्कार करणारे आहात. म्हणा की आम्ही हालेलुया. म्हणा हालेलुया. म्हणून महत्वाचं काय? चमत्कार, प्रार्थना, वरदान यापेक्षा येशून त्यांना म्हटलं एवढा आनंदही करू नका, तुमचं स्वर्गात नाव लिहिलंय याबद्दल आनंद करा. स्वर्गात नाव लिहिलेले थोडके असतील आणि चमत्कार करणारे भरपूर असतील. एकीकडे चमत्कार करणारे भरपूर पण स्वर्गात नाव लिहिलं नाही. म्हणून मग ते म्हटलंय प्रभूची म्हणणाऱ्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं नाही, पण जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचाच मात्र स्वर्गाच्या राज्यात काय होईल? प्रवेश होईल. मग ते 7:21-22-23 मध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यावेळेस ती म्हणतील की मला प्रभू तुझ्या नावाने भूते काढली, तुझ्या नावाने चमत्कार केले, तुझ्या नावाने मोठमोठी कृत्य केली, सगळं काही केलं, पण येशू म्हणेल मला तुमची कधीच ओळख नव्हती. ओळख का नाही? नावच नाही लिस्टमध्ये स्वर्गामध्ये. काय नाही हो? समजते का तुम्हाला? हॅलो समजते का? काय कुठं पाहिजे? स्वर्गात नाव पाहिजे.
कल्पना करा तुम्ही चमत्कार सोयी भावाने चमत्कार हे ते स्वर्गाचा असा दरवाजा आलाय आणि चाललाय हा आता मला आहे सर्व तो देतो. हॅलो थांबा, हॅलो थांबा. मी महत्वाचं आहे, मला जायचं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू नाही, तुमचं लिस्टमध्ये नाव नाही. दिनाकरणचा एक व्हिडिओ बघत असताना मी पाहिलं, दिनाकरणला एक दृष्टांत प्रभूने दाखवला. स्वर्गात नेलं देवाने. कुठे नेलं? स्वर्गामध्ये. तिचे दिनाकरण जे स्वर्गात आहेत, अद्भुत सेवक होते ते आणि खूप अद्भुत परमेश्वराची सेवा करणारे ते होते. त्यांना दृष्टांतमध्ये दाखवलं, खूप सुंदर स्त्री, खूप सुंदर गाणारी, सगळं काही करणारी. मला आठवत नाही ती, परत एकदा तुम्ही कधी बघा युट्यूबवर. तिला स्वर्गात येशू एवढं प्रेम करतो, येशू खूप प्रेम आहे, खूप तडपड आहे, येशूचे पण ध्येय आहे, पण ती स्वर्गात येऊ शकत नाही. त्यामध्ये येशूला दुःख आहे स्वर्गामध्ये, पण ती येऊ इच्छिते, पण तिच्या काही गोष्टीमुळे ती स्वर्गात जाऊ शकत नाही. किती दुःखाची गोष्ट. हालेलुया म्हणा, म्हणा हालेलुया, हालेलुया म्हणा. बोला की हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. मला वाटतं ती आठवते मला थोडं सांगताना की ती प्रार्थना करणारी, आराधना करणारी, सगळं करणारी, पण मला वाटतं तिने आत्महत्या केली होती. काय केली होती? आत्महत्या केली होती. स्वतःचं जीवन संपूर्ण वैतागून, सगळं चांगलं, सगळं काही व्यवस्थित, येशूचं प्रेम पण तिच्यावर आहे. स्वर्गात मध्ये येशू बसला, तो पण इतका प्रेमाने बघतोय, पण तो पण त्या ठिकाणी काय करू शकत नाही स्वर्गामध्ये येशू. हालेलुया. तो पण काय करू शकत नाही. का? येशूची इच्छा आहे की तिने स्वर्गात यायला पाहिजे होतं, पण काय नियम, काय गोष्टी अशा असतात की त्यामुळं ती स्त्री स्वर्गात प्रवेशच करू शकत नाही. फक्त ती पाहतीये स्वर्गातल्या गोष्टी, पण ती प्रवेश करू शकत नाही. नाही लगा तिला म्हणतात आम्ही काहीच करू शकत नाही, तुला एंट्री नाहीये. येशू पण गपचीपच बघतो आणि तिला जबरदस्तीने, नाही का, दुष्टात्मे, नाही का, तिला म्हणतात चल तू तिकडली नाहीये, चल तिकडली नाहीये, तू आमच्याकडली आहे. ती म्हणते नाही, मी तिकडे स्वर्गाकडे आहे, मी स्वर्गातले प्रभू येशू बघतोय, पण तू काहीच करू शकत नाही त्या ठिकाणी. हालेलुया. येशू बघतो त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. ही म्हणते नाही, मी तिकडे नाही, येशू मी नरकात की नाहीये. पण ती येशू म्हणतो आता मी काय करू? प्लीज लॉर्ड. तिथं स्वर्गदूत म्हणतात आता काहीच करता येत नाही, आमची तर इच्छा आहे की तू स्वर्गात असायला पाहिजे होतं, पण एक गोष्ट मी तुला, तू शैतानाला अधिकार दिलेला आहे, तो स्वर्गातली नाही, आता तुला आता तिकडे त्याच्याबरोबर जावं लागेल. हालेलुया. समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय? सगळं जग मिळवलं, पण जर तुम्ही स्वतःचा आत्मा गमवला, स्वर्ग गमवला, तर काय फायदा आहे तुमचा? म्हणा की हालेलुया. या सेवेच्या गोष्टी समजून घ्या, सेवेच्या गोष्टी समजून घ्या. देव तिथं असं म्हणणार नाही चल 100 मंडळ्या स्थापन केल्या चल स्वर्गात. कधी समजू नका असं. हालेलुया. की जणांना असं वाटतं 100,000 मंडळ्या स्थापन केल्याने आणि त्याला डायरेक्ट स्पेशल एंट्री भेटेल स्वर्गात. मी एवढं प्रार्थना करतो हजारो लोकांना 15 वर्ष, अजून कितीतरी वर्ष, भरपूर वर्ष मी मानतात, परत 100 वर्षपर्यंत मी मारणार नाही आणि सेवा करेन, साफ करणार. आम्ही म्हणतो का नाही? मला की आम्ही का जगू 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 तर म्हणा, तेवढं तर आम्ही म्हणा, बाकीचं बघा नंतर पुढं. हालेलुया म्हणा. 100 वर्ष जगणार मी, 100 वर्ष जगणार, सेवा करणार. आम्ही म्हणा. बाकीचं तुम्हाला कुठं जायचं मला जावं, मला असं तर तेवढा आशीर्वाद द्या. हालेलुया म्हणा. बोला प्रेज लॉर्ड. माझ्यासाठी प्रार्थना तरी करा रोज. प्रेज लॉर्ड मला. हालेलुया. 100 वर्ष सेवा करणं, 100 वर्ष आयुष्यात सेवा करणार मी, प्रभूचं काम करणार मी, पण प्रभूच्या दृष्टीनं देवाच्या वचनाप्रमाणे मला करायचं आहे. मला हालेलुया. देव म्हटला पाहिजे स्वर्गात तो की तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. कोण म्हटलं पाहिजे? का तुम्ही म्हटलं पाहिजे मला? तुमच्यातले 10 जण मला शिवे दिली देते चालेल, पण माझा देव मला रागवला नाही पाहिजे, माझा परमेश्वर माझ्याविषयी संतुष्ट पाहिजे. मला हालेलुया. काय काय तिथेच मागले बोलतात, इथं लागत असेल मला.
म्हणून प्रार्थना करायचा माझ्यासाठी. काय काय लेट टपलेले असते मला की हालेलुया, म्हणून प्रार्थनेची गरज असते माझ्यासाठी. कुठं माझ्याशी कुटकुट चालली ना तर तो तिथनं आत्मा येऊन हमला करत असतो, डिस्टर्ब प्रार्थना करायला करतो. मला हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, 100 मंडळ्या, 1000 मंडळ्या, 2000 मंडळ्या नाही, 3000 मंडळ्या नाही, 5000 मंडळ्या स्थापन केलाय, पण प्रभूच्या नजरेमध्ये स्वर्गात नाव लिहिलेलं पाहिजे. तेव्हाच म्हणणार आहे का प्रभू 5000 मंडळ्या स्थापन केलं, वा 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 वा. स्वतःचं काय, स्वतःचं तिकीट आहे का? तिकीट 5000ला तिकीट दिलं आणि स्वतःच तिकीट त्या ठेवलं जवळ. होतं असं कधी कधी. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा हालेलुया. सगळे तिकीट वाटले आणि स्वतःचं जे तिकीट कुठे गेलं, कुठे गेलं, कुठे गेलं, कुठे सगळे गेले इमानाने भुर्र स्वर्गात, तूच राहिला खाली, तिकीट गमवलं. हालेलुया. काय गमवलं? ते दिनाकरांचा व्हिडिओ तुम्ही बघा, त्यांनी स्वतः मुलाखत सांगितलेली, त्यांनी स्वर्गात कसं कसं पाहिलं. हालेलुया म्हणा. खूप अद्भुत सेवक होते. आज तुम्हाला पण स्वर्गात जायचं, लक्षात घ्या. मंडळीच्या नियमाप्रमाणे प्रभूमध्ये राहा, वचनाची सेवा करा, देव तुम्हाला आशीर्वाद करो. कुठून भावे आपला चालेल. हालेलुया. थँक्यू जीसस लॉर्ड. बऱ्याच गोष्टी आहेत आपण शिकून घेऊया, पण टाईम आपल्या पुरत नाही. आणि पहिली गोष्ट, तुम्ही बोर होत नाही. मला नोट्स काढून शिकवण्यापेक्षा असं तुमच्या हृदयात बसून बोलू वाटतं. मला हालेलुया. नंतर 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट, त्यापेक्षा कंटिन्यू लाईनमध्ये मी तुमच्या हृदयात बोलतो. आणि कोणी बोर होत नाही मी बोलत असताना, मला माहिती आहे, कारण तुमचं लक्ष मी असं तुमच्या घुसतो असं. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. चला आपले हात उंचावून समर्पण करा. कशा प्रकारची सेवा आहे, कशा प्रकारे देवाचं नेमणूक आहे, प्रभूचं काम आहे, हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हालेलुया. देवाने आपल्याला प्रेषित दिलेलं आहे, एक प्रेषित म्हणून नेमलेलं आहे. देवाने संदेश भविष्यवाणीचं काम करायला दिलेलं आहे. देवाने सुवार्ता करणारे देव काम करत, देव कार्य करत आहे. चला आपल्या समर्पण करूया. मंडळीमध्ये तुमची कुठली सेवा आहे त्यासाठी समर्पण करूया. चला डोळे बंद करा. हालेलुया, हालेलुया. ओ रबा रबा सखा रबा रिबा नम शंदा रबा 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 रिबे रिबा रबा नम 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 नम. हालेलुया. मेरे प्रभु यीशु के ये तन धन मन मेरा, मेरे प्रभु यीशु के अब मैं जीवित नहीं, यीशु मुझ में जीवित है। अब मैं जीवित नहीं, यीशु मुझ में जीवित है। अब मैं जीवित नहीं, यीशु मुझ में जीवित है। यीशु मेरा हर बंधन, सब कुछ मेरा हर बंधन,
ग्रहण कर, स्वीकार कर, मन में मेरे हो तेरा बात चाहता है ये कि मेरे संगी है जितने मेरे या बात चाहता है मेरे संगी जितने सदा ही तुझ में रहे तेरे चरणों से लिपटे सदा ही तुझ में रहे तेरे चरणों से लिपटे रहे। यीशु मेरा अर्पण करूं, सब कुछ मेरा अर्पण करूं, यीशु मेरा अर्पण करूं, सब कुछ मेरा अर्पण करूं, ग्रहण कर, स्वीकार कर, मन में मेरे हो तेरा ग्रहण कर, स्वीकार कर, मन में मेरे हो तेरा आपल्या समर्पण करा प्रत्येक देवा मी तुला समर्पण करत आहे मला सर्वजण समर्पण करत आहे प्रभूला मन में मेरे हो तेरा ग्रहण कर, ग्रहण कर, स्वीकार कर प्रभू, स्वीकार कर, मन में मेरे हो तेरा मला परमेश्वरा परमेश्वरा जिवंत देवा जिवंत देवा माझं जीवन माझं जीवन तुला मी समर्पण करत आहे तुला मी समर्पण माझं प्रेम माझी भावना माझा आवाज माझे होठ माझं शरीर माझा आत्मा माझा प्राण येशू तुला मी समर्पण करत आहे तुझी सेवेसाठी तुझा गौरव होऊ दे माझ्या जीवनाद्वारे माझ्या ओठाद्वारे तुझा गौरव होऊ दे माझ्या आवाजाद्वारे तुझं गौरव होऊ दे येशू तुला मी समर्पण करत आहे पिता तुला मी समर्पण करत आहे पवित्र आत्मा माझं सर्व तुला समर्पण करत आहे हालेलुया करा समर्पण बाबा सकाराबा हालेलुया हालेलुया प्रेज लॉर्ड माझ्या प्रियानो या गोष्टी समजून घ्या तुम्ही सेवेला समर्पित जीवन जगा हालेलुया हालेलुया प्रार्थना करेल ज्योती हालेलुया 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 ओ धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु हालेलुया 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 जो मुखाने कबूल करतो परमेश्वर त्यांच्यावर आनंदित होतो प्रियानो आणि तुमच्या मुखाने तुम्हाला कबूल करायचं आहे तुमच्या मुखाने तुम्हाला बोलायचं आहे तुमचं समर्पण तुमच्या मुखाने तुम्हाला बोलायचं आहे हालेलुया हालेलुया आवाज काढून देवाला धन्यवाद द्या थँक यू जीसस ओ शंदाला बसते खेली बाला बरिंदाना बस्ता खाला बानी बाबा बाबा होय प्रभू परमेश्वर बाबा आमचं मुख प्रभू परमेश्वर बाबा आम्ही समर्पण करतो प्रभू परमेश्वर बाबा आमच्या मुखाचं हालेलुया मध्ये धन्यवाद देते बाबा ओ रंदाना बसते खेली बाला बस्ता खाला बारी बाबा 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 टाळ्या वाजून परमेश्वराला धन्यवाद दिया त्या परमेश्वराने आपली प्रार्थना ऐकलेली आहे त्या परमेश्वराने आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे ओ हालेलुया 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 ओ पश्चाताप करून परमेश्वरासाठी प्रार्थना करा प्रियलो ओ शताला बारी बाबा रेखेली बाला बारी बाबा करा परमेश्वराकडे प्रार्थना
परमेश्वराकडे दार ठोका तुमचं. हालेलुया. ओ लाबा रिबा लाबा रिबा बाबा 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 बाबा. दार ठोका म्हणजे परमेश्वर, दार ठोका देवाचं. देवाचं दार ठोका देऊन उघड म्हणत आहे. नमस्ते केला बाबा. दार ठोका परमेश्वराकडे. नमस्ते केला बाबा. पर्यंत तुमच्या प्रार्थनेतून उत्तर तुम्हाला मिळलं नसेल तर त्याला दार ठोका परमेश्वराचा तुम्ही. मागा प्रभूकडे. हालेलुया. मागा परमेश्वराकडे. ओ लाब 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 लाब. मागा परमेश्वराकडे. ज्या गोष्टीला भेटायचे मागा देवाचे दार ठोका. शाबास. बाबा. आशीर्वाद मागा परमेश्वराला. आम्हाला आशीर्वाद. परमेश्वराला आशीर्वादित कर. हो. परमेश्वराला दान कर. यस 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 यस. शाबास रे. हालेलुया हालेलुया. अनेक बहिणींना परमेश्वर दृष्टांत देत आहे. अनेक भावांना परमेश्वर बोलत आहे. अनेक भावाला बोलत आहे प्रभू. अनेक बहिणींना दृष्टांत देत आहे परमेश्वर. दृष्टांत देत आहे प्रभू. दृष्टांत देत आहे परमेश्वर तुम्हाला. हो जय जय येशू जय जय येशू जय जय येशू जय जय येशू. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरत आहे तुमच्यावर. सामर्थ्य. प्राण करा. पवित्र सामर्थ्य उतरत आहे. स्वीकार करा. स्वीकार सामर्थ्य. येशूच्या नावामध्ये. लाभ 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 लाभ. इन्फॉर्मेशन. पवित्र आत्मा रिलीज करता है परमेश्वर. रिलीज करता है पवित्र आत्मा. रिलीज करता है पवित्र आत्मा सामर्थ्य. अरे बाबा. होता है आत्मा काहीतरी होत आहे. आत्मा घडत आहे. आत्मा घडत आहे. आत्मा घडत आहे. बंधन तुटत आहे. बंधन. सामर्थ्य. सामर्थ्य. बंधन तुटत आहे. तुमचं जीवन नवीन होत आहे. तुमचं जीवन नवीन होत आहे. तुम्हाला नवीन प्रभू करत आहे. तुम्हाला नवीन करत आहे. तुमचं नवीन हृदय. नवीन हृदय होत आहे. नवीन हृदय होत आहे. नवीन हृदय होत आहे. तुम्हाला नवीन हृदयाचा माणूस करत आहे परमेश्वर. तुम्हाला नवीन हृदयाचा परमेश्वर माणूस करत आहे. धन्यवाद माझ्या परमेश्वर. हालेलुया. अरे बाबा. धन्यवाद ईश्वराचं. अरे बाबा. धन्यवाद माझ्या स्वामी. सदा बरोबर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाबा. Thank you Jesus, thank you Jesus. धन्यवाद बाबा. आतापर्यंत परमेश्वराने जे जे काही तुमच्यासाठी केलेलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद द्या परमेश्वराला. हालेलुया हालेलुया. धन्यवाद प्रभूला. धन्यवाद. धन्यवाद प्रभूला. डोळे बंद करून आवाज काढून. धन्यवाद बाबा. हालेलुया म्हणते. धन्यवाद. थँक यू जीसस बाबा. थँक यू होली स्पिरिट. हालेलुया बाबा. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. धन्यवाद बाबा. मी तुमची सर्व वेळ तुझ्या हातामध्ये देते. येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणतोय. आमेन. हालेलुया. ब्लेस ब्लेस प्रभू. सर्व मंडळीला ब्लेसिंग देत आहे. आशीर्वाद देत आहे. आशीर्वाद देत आहे. भौगोलिक कर. आशीर्वाद कर. आमची आशीर्वादाची सेवा आहे. ब्लेसिंग फेलोशिप आहे. एकही आशीर्वाद न राहू नये. सर्व आशीर्वादामध्ये वाढव. ब्लेसिंगमध्ये वाढव. येशूच्या नावामध्ये वाढव. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन. प्रेज लॉर्ड. त्यावेळेस देवाचं देवाला आपण देऊया आणि क्वायटी पुढे आपण देवाची आराधना करूया. देवाची स्तुती करत देवाचं गौरव करत आपण देवाचं देवाला देऊ. आपला दशांश जे आहे ते आपल्या पाकिटावर लिहा आणि भांडरामध्ये टाका आणि आपण विश्वासू राहू देवाबरोबर सेवेसाठी गरजा भागतील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. द्या म्हणजे दिलं जाईल. यस. जबरदस्ती नाही तर देव तुम्हाला जर देव आशीर्वाद देतोय त्यातून देवाचं देवाला द्या. आमेन. देव तुमच्या बरोबर आहे. देवाच्या उपस्थित असंच चाला आठवडाभर. आता मी काही पॉम्पलेट छापणार आहे या आठवड्यामध्ये शनिवार सेवेसाठी. जर तुम्हाला सुवार्ता करायची आहे आणि जर तुम्हाला किती जणांना असं वाटतं की मला आजचं वचन ऐकून सेवा करायला मंडळी तुम्हाला यायला पाहिजे. यापुढे ज्याला वाटतं मला सेवेत उभा राहायला पाहिजे तरी जर तुम्हाला वाटतंय हालेलुया मी सुवार्ता करेन. मी जी नाही ती सेवा करेन. या हालेलुया हालेलुया. शाबा बाबा. जी सेवा करू इच्छितात या आणि क्वारंटीनमध्ये शनिवार आणि रविवार कंटिन्यू पाहिजे. हालेलुया म्हणा. या जगात प्रभूचं काम करायचं आहे. बाप्तिस्मा घेतलाय तुम्ही या आणि महागारी जायचं नाही. आमेन. बाप्तिस्मा घेऊन जर महागारी गेलं तर खूप शैतान शाप घेऊन येतो. हालेलुया. बायबल रोज वाचायचं आहे आणि जाताना एका पेजवर व्हॉट्सॲप नंबर देऊन जावा. जाताना प्रत्येकाचे एक चर्चचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे
आणि त्यामध्ये तुम्ही फक्त वचना व्यतिरिक्त काहीच टाकायचं नाही आणि त्याच्यामध्ये वचन तुम्ही घ्यायचं रोज. या कोणाला सेवा करायचं वाटतं याचं वचन ऐकून घ्या. हात वर केला ना कोणी? प्रभूचं वचन सांगणार, सुवार्ता करणार. सेवा म्हणजे नुसतं घरात बसून नाही, जरा थोडा वेळ काढणार, फोन करणार, नातेवाईकांना फोन करणार, हालेलुया, आणि प्रभूचं गौरव करणार. यस, चला प्रभूला डोळे बंद करून समर्पण करूया. करा समर्पण, डोळे बंद करा, हात वर करा. हालेलुया. प्रभू या दोघं बंधूंनी तुझी सेवा करायचं निवडलेलं आहे. प्रभू मंडळीमध्ये अजून काम केली पाहिजे. प्रभू पीक फार आहे, काम करीत थोडे आहे. प्रभू यांना तुला मी समर्पित करत आहे. प्रभू आज यांना जगासाठी मरण्यासाठी मदत कर. जगातल्या कुठल्याही लोकांकडे लक्ष न देता आज यांनी स्वतःसाठी नाही तर तुझ्यासाठी जगावं. प्रभू सहाय्य कर प्रभू, आणि प्रभू तुझी सेवा करण्यासाठी मदत कर. कारण तुझी सेवा सगळ्या जगामधल्या प्रत्येक पदापेक्षा उंच आहे. बिली ग्राम या सेवकाला राष्ट्रपती पद देण्यास केलं, पण ते म्हटले माझ्या देवाच्या सेवेचं पद त्या राष्ट्रपती पदापेक्षा, अमेरिकेच्या राष्ट्रपतीपेक्षा पदापेक्षा मोठा आहे. आम्हाला तुम्ही मनातली कुठलीही सेवा करता त्या सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. देवा मी प्रार्थना करतो या महान सेवेमध्ये यांना पकडून ठेवतो आणि मी तुझी सेवा करत आहे. माझी नाही तर तुझी सेवा, जिवंत देवा तुझी सेवा ते करत आहे आणि तुझ्या गौरवासाठी जगण्यास मदत कर. पण जे त्यांना प्रेषित म्हणून मला तू दिले त्यांच्यावर नेमले त्यांनी आधीत राहावं, मंडळीच्या शिक्षणामध्ये राहावं, या मंडळीत मुलावलेलं राहावं, टिकून राहावं अशा कृपा करते बाबा. आपल्या पात्राची विश्वास राहण्यासाठी मदत कर. आपल्या प्रेषित बरोबर आपले प्रेषित कमलेश मास्टर यांच्याबरोबर देवापा त्यांनी विश्वास राहावा अशी कृपा कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो तुला. आमेन. देवाने तुमचं समर्पण देवाकडे केलेलं आहे. देव तुमचा ताबा घेत आहे. आमेन. आणि देव कार्य करेल. बोला तुम्ही काम करेल. आमेन. हालेलुया. आणि एक सेवेचा टीमचा वेगळा ग्रुप करू केला जाईल फक्त त्यामध्ये सेवेत, आणि त्या सेवकांनी माझ्यासाठी रोज विशेष प्रार्थना आठवून ठेवा. आपल्या टीमसाठी आठवण ठेवा, कारण मी एकटा नाही, एक आपण टीम आहोत. आमेन. आणि या आठवड्यामध्ये बारामतीला एकदा सुवार्ता प्रसाराला जाऊ. कुठं? बारामती. सिस्टरला देवाने त्यांना वाटतं की बारामतीमध्ये सुवार्ता करायला पाहिजे आपण. तर या आठवड्यामध्ये एक दिवस ते पॉम्पलेट छापून आम्ही बारामतीला जाऊ आणि बारामतीमध्ये आपण सुवार्ता करूया. पण कुठं करूया? नवीन वस्त्यांमध्ये, नवीन गावामध्ये. देव उभा करेल त्या ठिकाणी. प्रेज लॉर्ड. विश्वास आहे तुमचा, देव उभा करेल. हालेलुया. चमत्कार उभा करेल. बारामतीला सुद्धा जाऊन हलवू आपण येशूच्या नावामध्ये. आमेन. हलवणार का नाही? सामर्थ्य आमच्याकडे आहे. प्रेज लॉर्ड. आणि एक वार सांगू तुम्हाला आम्ही कुठल्या वार जायचं आहे आणि त्या ठिकाणी काम करू. प्रेज लॉर्ड. चला या पहिल्या टीम देवाचं देवाला पण